गोव्यात भारत प्रायव्हसी यात्रा 2026 आणि अर्डेंटिया 2026 परिषद उत्साहात संपन्न. डीपीडीपी ॲक्ट व रिस्पॉन्सिबल एआयवर सखोल चर्चा. डिजिटल युगात डेटा प्रायव्हसी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता गव्हर्नन्स या विषयांना वाढते महत्त्व प्राप्त झाले असताना 21 फेब्रुवारी 2026 रोजी गोव्यात भारत प्रायव्हसी यात्रा 2026 आणि अर्डेंटिना 2026 प्रायव्हसी अँड एआय गव्हर्नन्स कॉन्फरन्स ही महत्त्वपूर्ण परिषद उत्साहात पार पडली. ही परिषद अर्डंट प्रायव्हसी कंपनीतर्फे आयोजित करण्यात आली होती. भारतातील प्रायव्हसी आणि एआय गव्हर्नन्स या विषयावर केंद्रित असलेली ही पहिल्या मोठ्या परिषदांपैकी एक मानली जाते. या परिषदेला देश-विदेशातील तज्ज्ञ, इंडस्ट्री लीडर्स, अकॅडमिशियन आणि प्रोफेशनल यांनी उपस्थिती दर्शवली. मुख्य विषय होता डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन ॲक्ट डीपीडीपी ॲक्टची प्रभावी अंमलबजावणी, प्रायव्हसी इन्हॅन्सिंग टेक्नॉलॉजीज, रिस्पॉन्सिबल एआय आणि डेटा संरक्षणाचे व्यावहारिक उपाय. परिषद गोव्यातील इंटरनॅशनल सेंटर गोवा इथं सीसाइड्स कॉन्फरन्स सोबत आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाबाबत अधिक माहिती देताना समीर अहिराव, संस्थापक व सीईओ अर्डंट प्रेसिडेंट यांनी सांगितले की आता केवळ कायदे समजून घेणं पुरेसं नाही, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी, डेटा मिनिमायझेशन आणि एआयचा सुरक्षित वापर यावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. अर्डेंटिना 2026 मध्ये याच विषयांवर हँड्स ऑन सेशन्स आणि प्रशिक्षण देण्यात आले. परिषदेत डीपीडीपी ॲक्टच्या हँड्स ऑन इम्प्लिमेंटेशन, डेटा डिस्कव्हरी आणि एंटरप्राइज सिक्युरिटी टीम्ससाठी प्रॅक्टिकल सोल्युशन्स यावर सखोल चर्चा करण्यात आली. दरम्यान भारत प्रायव्हसी यात्रा 2026 ही पुण्यातून सुरू झाली असून गोवा, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि मुंबई या शहरांमध्ये जनजागृतीसाठी आयोजित करण्यात येणार आहे. या यात्रेसाठी विशेष कॅम्पेनिंग व्हॅन तयार करण्यात आली असून ती होप मीडिया वर्क्सचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर अमोल देवलेकर यांच्या प्रयोजकत्वातून साकारली आहे. संचालन होप मीडिया वर्क्सचे सीईओ विकास सोनताटे करत आहेत. डिजिटल युगात डेटा प्रायव्हसी ही अत्यंत महत्त्वाची गरज बनली असून अशा परिषदांमुळे कायद्याची अंमलबजावणी आणि जबाबदार एआय वापराबाबत उद्योग क्षेत्रात सकारात्मक दिशा मिळणार असल्याचं मत व्यक्त करण्यात येत आहे. डीएसपी न्यूज लाईव्ह शिरूर प्रतिनिधी अशोकराव पाचुंदकर. आपण कोण आहात त्याचा परिचय थोडक्यात सांगा. हो, सो तुम्ही बघताच आहे आपली ही व्हॅनिटी व्हॅन. ही आहे भारत प्रायव्हसी यात्रा ज्याला आम्ही म्हणतो आहोत. सो प्रायव्हसी म्हणजे नवं गव्हर्नमेंटने राईट सरकारने एक बिल पास केलं आहे, त्याला म्हणतात DPDPA, डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट राईट. आणि हे 2-3 वर्षापूर्वीच झालं, पण आता ते जे अधिकृत त्याचा जो नियम आहे ते नियम लागू झाले नोव्हेंबरपासून. म्हणजे आता सगळ्या कंपन्यांना 15 महिने साधारणतः अजून मुदत आहे तो कंप्लायन्स राईट, तो कंप्लायन्स इम्प्लिमेंट करण्याची, म्हणजे तो अंमलात आणायची. सो एक उदाहरण देतो मी साधं तुम्हाला, बरोबर. तुम्ही सपोज काय याच्यावर TV चॅनलवर सबस्क्राईब करता, बरोबर, किंवा तुमचा आधार डेटा कुठे देता, तर हा डेटा कुठे जातो आणि तुम्हाला माहिती किती स्पॅम कॉल्स येतात, बरोबर. तुमचा मोबाईल नंबर, कुठे रेस्टॉरंटमध्ये गेले तुम्ही, मोबाईल नंबर द्या. ओके, सो हा सगळे जे तुम्ही बघितलं याला आम्ही म्हणतो सगळे आयडेंटिफायर्स. हे सगळे तुमचे फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही प्रोटेक्ट केले पाहिजे, त्याची सुरक्षा नीट ठेवली पाहिजे जपून. आणि हे चॉकलेटसारखे वाटायला नको राईट, की कोणी सांगितलं तुम्हाला आधार द्या तर तुम्ही तुमचे डोळे बेसिकली भुवयावर पाहिजे की का मला तुम्ही हे का मागतायत. कारण आत्ता या नव्या कायद्यानुसार तुम्हाला कुठलाच डेटा जो आहे तुमचा, बरोबर, ती माहिती मिसयूज, पर्सनल डेटा कॅनॉट बी मिसयूज बाय द कंपनी. सो दुसरा असा प्रश्न आहे माझा की राईट ऑफ ऍक्सेस इन्फॉर्मेशन अबाउट पर्सनल डेटा म्हणजे काय. हां, सो तेच आता जे मी म्हणत होतो. सो तुम्हाला RTI माहीत पाहिजे असेल राईट. हां, राईट टू इन्फॉर्मेशन जे अण्णा हजारेंनी पहिल्यांदा इंट्रोड्यूस केलं. सो हे सिमिलर पण पर्सनल डेटा रिलेटेड. ओके, सो पर्सनल डेटा म्हणजे तुमचा जो वैयक्तिक माहिती जी आहे, हे बघा हे राईट टू ॲक्सेस. सो त्याचे एक साधारणतः 5 अम्ब्रेला इथे तुम्हाला दाखवलेत राईट पॉईंट. सो राईट टू ॲक्सेस, राईट टू करेक्ट, राईट टू ग्रीव्हन्स, राईट टू नॉमिनेट आणि राईट टू विड्रॉ. मी एक समजून सांगतो तुम्हाला. राईट टू ॲक्सेस म्हणजे सपोज मी जर ICICI बँकेला, HDFC बँकेला, सरकारला, कोणाला पण माझी पर्सनल जर डेटा दिला माहिती, तर मी त्यांना विचारू शकतो. पहिली गोष्ट राईट टू ॲक्सेस म्हणजे की माझा कुठला डेटा तुमच्याकडे आहे आणि तुम्ही कोणाबरोबर शेअर करताय,
सो तुम्ही जर आज गेले त्या वेबसाईटमध्ये 15 महिन्यांनी ते अजून जास्त स्ट्रिक्ट होईल, तर तुम्हाला दिसेल एक फॉर्म की आपल्याला कुठला डेटा जो आहे हा मला आण आणि कोणाशी शेअर नका करू. बरं, आता ज्या अधिकृत गोष्टी करता तुम्हाला जर तो डेटा स्टोअर करायचा असेल तर ऑफकोर्स तो तुम्हाला द्यायला लागणार. आता बँक आहे, तुम्हाला पैसे ट्रान्झॅक्शन, पण ते दुसऱ्यांना विकू शकत नाही. सपोज तुम्ही होम लोनला अप्लाय केला आणि तो बिल्डर तुम्हाला कॉल करतोय, राईट, ते नको व्हायला. त्याला डेटाचा मिसयूज, बिल्डिंग मध्ये गेले तुम्ही ओव्हरऑल, सो त्याला झालं राईट टू ऍक्सेस, राईट टू करेक्ट आणि इरेजर. जर तुम्ही त्यांचे जर सपोज असाल तर अधिकृतरित्या तुम्ही त्यांना सांगू शकता की माझा डेटाची तुम्हाला काही गरज नाही आणि डिलीट करा. सो अनलेस जोपर्यंत त्यांना काहीतरी त्याचा पर्पज, बरोबर, काहीतरी हेतू, बरोबर, थँक्यू. सो हेतू असल्याशिवाय ते डेटा स्टोअर नाही. अगरवाईज तुम्ही त्यांना सांगू शकतो राईट टू इरेजर म्हणजे डिलीट, बरोबर, अशी तुम्ही अधिकृत रिक्वेस्ट करू शकता. आता पुढचं काय, राईट टू ग्रीव्हन्स. जर हे तुमचं वेळेवर झालं नाही, बरोबर, तर RTI राईट टू ग्रीव्हन्स म्हणजे तुम्ही त्यांना अपील फाईल करू शकतात. आणि नुसतं हिअर नाही, डेटा प्रोटेक्शन बोर्ड बेसिकली स्थापन होत आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं, बरोबर, केंद्र सरकारचं. त्या डेटा प्रोटेक्शन मेंबरचे 4 मेंबर आहेत. त्याला आता फंडिंग पण अलॉट झालंय या मागच्या बिलमध्ये. सो त्याला तुम्ही कंपनीची तक्रार करू शकता, बरोबर. नंतर राईट टू नॉमिनेट म्हणजे जर लहान मुलं वगैरे असतील पॅरेंट, तर त्यांचा डेटा इकडे राजा. सो त्यांचा जो डेटा आहे तो तुम्ही पॅरेंटला नॉमिनेट करू शकता. जे डिसेबिलिटी म्हणजे विकलांग जे लोक आहेत तर ते कोणाला देऊ शकतात, बरोबर. हे आणि राईट टू विड्रॉ, राईट टू विड्रॉ कन्सेंट, हे कुठला पण पर्सनल डेटा विदाऊट कन्सेंट, अनुमती, बरोबर, विदाऊट अनुमती विना तुम्ही स्टोअर करू शकत नाही. म्हणजे आता तुम्ही जाल कुठल्याही नव्या वेबसाईट्सवर, तुमचा पर्सनल डेटा जर एंटर करत असाल, फर्स्ट पहिलं नाव, राईट, आडनाव, आधार नंबर, बरोबर, कुठला पण, तर तो तुम्ही हे करू शकता, त्याला त्यांना रिक्वेस्ट देऊ शकता. म्हणजे हे नियम जर नाही पाळले तर त्या कंपनीला कुठे सो आता ही आपली जी आहे याला म्हणतो आम्ही सगळ्या 22 लँग्वेजमध्ये. सो आता असं पण आहे की प्रत्येक लँग्वेजमध्ये, प्रत्येक भाषेमध्ये त्यांना कन्सेंट द्यायला लागेल, अनुमती. म्हणजे मराठी असेल तर मराठी, तमिळ असेल तर तमिळ, ओके. तर ते सगळं आम्ही एनेबल करतोय, राईट. गुजराती झालं, तमिळ झालं, तेलुगू झालं, मल्याळम झालं. सो तुम्ही जर हे बघितलं तर ही प्रायव्हसी तुमच्याकरता खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर व्हॅनच्या दुसऱ्या साईडला बघितलं तर प्रायव्हसी म्हणजे पडदा, तुमच्या घराचा बेडरूमचा पडदा, तो तुम्ही बंद करता जेव्हा तुम्हाला आतलं दिसायचं नसतं, उघडता जेव्हा तुम्हाला सूर्यप्रकाश हवा असतो. सो तुमचा डेटा, तुमचा राईट, बरोबर, तुमचा हक्क आणि तुमचा सन्मान. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल DSP न्यूज लाईव्ह. संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.